तुमचं ज्या माणसाची हाताबाई झाली तो तिथं काय भूमिका करतो, नक्की काम काय त्याचं मंदिरामध्ये? हे पहा, मंदिरामध्ये मुख्य पुजारी कोण आहेत हे सुद्धा आपल्याला मला माहीत नाही. परंतु पूर्व अनाथ कालापासून चालत आलेली परंपरा, जो गुरव समाज आहे तो गुरव समाज त्या ठिकाणी पूजाविधी करत असतो. आणि जो आपला ब्राह्मण समाज आहे त्या ठिकाणी अभिषेक पूजा ज्या लोकांच्या करत असतो, हे वास्तव आहे. परंतु जुन्या पिढीतली लोक गेल्यानंतर, लोप पावल्यानंतर नवीन पिढीतली लोक आली, त्यांना पैसा हेच कर्तव्य, पैसा हीच श्रद्धा, पैसा हीच भावना अशी त्यांची झालेली आहे. ते काय कोणाला ओळखत नाही, ते काय कोणाला दाद देत नाही. मागील वर्षासुद्धा श्रावणी सोमवारमध्ये आमदार पुजारीच येतो, आमदार पुत्रालाच त्यांनी धक्काबुक्की केली होती पुजाऱ्यांनी. ते प्रकरण दाबलं गेलं आमदार असल्यामुळं. आता दरेकर म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ना, त्याचं प्रकरण कुणीही बाहेर काढणार हो. याआधी त्या मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची बातम्या आम्ही लावल्या होत्या. त्यानंतर ते धक्काबुक्की असेल किंवा दर्शनासाठी पैसे, ह्या सर्व बातम्या वारंवार चालू आहेत. कुठंतरी मालिका थांबत नाही. या सगळ्यामध्ये काही शासन उपाय करण्याच्या प्रयोजनात आहे का? काही त्याच्याबद्दल काही डेव्हलपमेंट करण्याच्या विचाराधीन आहे का? काही नवीन संकल्पना आणण्याच्या याच्यामध्ये शासन आहे का? कारण आज तुमचं जे काही झालं ते वारंवार दर 2-4 दिवसांनी या घटना आणि ह्या सगळ्या गुन्हेगारी घटना त्याची घडत आहे. हे पहा, मी शासनाला विनंती केलेली आहे. माझं स्पष्ट आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना दिलेले आहे. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादांना सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे. आदरणीय ह्या राज्याचे मुख्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनासुद्धा मी विनंती करणार आहात. आपण खूप श्रद्धाळू आहात. आपल्याकडे लोकांची भावना भारत देशाचे पंतप्रधान म्हणून अशी पाहतात. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्ही उज्जैनला जाऊन पहा, कायापालट उज्जैनचा केलेला आहे. तुमच्या हातूनसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या हातूनसुद्धा या मंदिरासाठी शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी मी प्रयत्न करेल. नजीकच्या काळात त्याला यश येईल असं माझ्यासारख्याला वाटतंय. तुम्ही जेव्हा भीमाशंकर देवस्थान शासनाच्या ताब्यात घेण्याबद्दल सूचना किंवा सुचवल्या असेल, मी तुम्हाला सांगतो, यश हे 100% येईल. आता यशाची गुपितं अनेक लपलेली आहेत. यामध्ये कुणाचा युगो दुखतोय, कुणाला वाटतं मीच त्याचा अध्यक्ष व्हावं, कायमस्वरूपी मीच अध्यक्ष झालो पाहिजे, माझ्या अंडरच चाललं पाहिजे, अशा भावना कोणाच्या असतील तर ते त्याला विरोध करतील. परंतु जनतेचा जनादर, जनतेचा रेटा, शेवटी मला जनतेचं आंदोलन उठवावं लागेल आणि शासनाला ते निदर्शनास आणून द्यावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये एका विशिष्ट समाजाच्या हातून मंदिर देवस्थान काढून शासनाच्या ताब्यात गेलं असं पाहायला मिळेल का? हे पहा, पंढरपूर देवस्थानसुद्धा असाच प्रकार होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शासनाने त्यांना काय बेघर केलं आहे का? त्यांनासुद्धा अधिकार त्यांच्या आबादीत ठेवलेले आहेत ना, तसेच आबादीत अधिकार राहतील. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ते पाहायला मिळेल शासनात. अधिकार त्यांचे, त्यांना अधिकार. हे पहा, हे धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ज्याचे त्याची कर्तव्य ज्याला त्याला दिलेली आहेत, त्या कर्तव्याचं पालन प्रत्येक समाज, प्रत्येक धर्माचा माणूस करत असतो. प्रत्येकाला ठरवून दिलेले कार्य काय आपलं ते, मग तो समाज जर ते कार्य करत असेल तर शासन त्यांचा तो अधिकार हिणवून घेणार नाही, ही माझ्यासारख्याची भावना आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.